नमस्कार मंडळी. तर मंडळी, पितृपक्ष सुरू आहे, त्या निमित्ताने जरा आपण काही संदेश बघूया की तुमचे पित्र, आपले पित्र आपल्याला काय सांगू इच्छित आहेत, बघूया. तर हा आहे पहिला कार्ड. आय एम युअर एंजल टेकिंग केअर ऑफ यू. तर ते हे सांगत आहेत की ते सध्या तुमच्यासाठी तुमचे देवदूत बनलेले आहेत आणि ते खूप काळजी घेत आहेत. खूप छान असा संदेश आहे. तुम्हाला जर तुमचा पितरांचा आशीर्वाद आहे तर ही खूपच सुरेख अशी गोष्ट आहे मंडळी. दुसरा कार्ड बघूया काय सांगत आहे. आय गो एव्हरीवेअर विथ यू. तर तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे ते तुमच्यासोबतच असतात. अर्थात मी हे सांगेन की याचा कुठला गैरअर्थ घेऊ नका, पण ते तुमच्यासोबत आहेत. एकूण त्यांना हेच सांगायचं आहे. वी आर सोलमेट्स. तर त्यांचं म्हणणं आहे की आपण सोलमेट्स आहोत. म्हणून कुठेतरी तुम्हाला नाही म्हटलं तरी एक ना भावनिक असं कनेक्शन जाणवत असेल, एक नातं, की भावना देखील म्हणजे कदाचित म्हणजे त्यांना जाऊन खूप बराच काळ झाला असेल, सगळं असेल. पण तरी असं असेल की अजून तुम्ही त्यांना विसरलं नाहीत. अर्थात आपण गेलेल्या व्यक्तींना कधी विसरत तसं नाहीच, ते आपल्या आठवणींमध्ये असतातच. पण हे जे आहे ना, एक खास असं नातं आहे की तुम्ही सोलमेट्स होता आणि अजूनही आहातच. वी आर लिहिलेलं आहे म्हणजे अजूनही आहातच. कदाचित ते तुमच्या स्वप्नात येत असतील, ते तुम्हाला बरंच काही काही मार्गदर्शनही करत असतील. हे काही असू शकतं. लाईफ इज अ सिरीज ऑफ चॉईसेस, चूज लव्ह. तर असं असेल की हे जे कोणी आहेत त्यांच्या जाण्याने तुम्ही खूप दुःखात आहात, तुम्ही बदलले आहात वगैरे. कोणावर प्रेम करत नाही, फार स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःची काळजी वगैरे घेत नाही. तरी ते हेच सांगण्यात येत आहे की कुठच्याही बाबतीत, कुठच्याही गोष्टींवरचं वरचढ एकच एक म्हणतात ना, निर्णय हा असतो की सगळ्यात वरचढ अशी गोष्ट म्हणजे प्रेम असते. तर तुम्ही सुद्धा आयुष्यात प्रेम हेच निवडावं, हेच ते सांगत आहेत. तर हे काही संदेश होते आपल्या पित्रांकडनं आपल्याकरता. धन्यवाद.